हॅलो नमस्कार, वेलकम टू अर्थनिटी. MCQ अप्रोच डेव्हलप व्हावा यासाठी आपण वेगवेगळे MCQ डिस्कस करतो. इथं याच्यामध्ये पतनियंत्रणाची साधनं म्हणजे RBI संदर्भातील हा एक टॉपिक आहे आणि त्याच्यावर आयोगाने प्रश्न विचारले. त्याच्याबद्दलचा हा प्रश्न इथं वाचूयात आपण. RBI याच्या मौद्रिक धोरणाबाबत खालीलपैकी कोणते अप्रत्यक्ष साधन नाही आणि मग खाली पर्याय आहे. पहिला कॅश रिझर्व्ह रेशो, दुसरा येतो रेपो रेट, तिसरा येतो ओपन मार्केट ऑपरेशन आणि चौथा पर्याय येतो 2 आणि 3 पर्याय क्रमांक. असा हा प्रश्न आणि खाली पर्याय. याच्यासाठी तुम्हाला काय माहिती पाहिजे इथं? कंटेंट मोस्ट इम्पॉर्टंट पहिला फॅक्टर की RBI काय करते, महागाई नियंत्रित करण्यासाठी मौद्रिक धोरणाचा वापर करते आणि मग ती महागाई नियंत्रित करायची असेल तर अर्थव्यवस्थेतलं पतनियंत्रण करावं लागेल आणि ते पतनियंत्रण करण्यासाठी जे साधनं वापरतात त्यालाच आपण पतनियंत्रणाची साधनं म्हणतो. की 2 प्रकारची आहेत. एक म्हणजे संख्यात्मक साधन, दुसरं म्हणजे गुणात्मक साधन. संख्यात्मक मध्ये परत 2 प्रकार आहेत. कुठले? प्रत्यक्ष साधन आणि अप्रत्यक्ष साधन. पहिल्यांदा ही इन्फॉर्मेशन नीट माहिती पाहिजे, कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, टॉपिक बद्दल हा सगळा आवाका नीट असेल तर तुम्हाला मग इकडं या प्रश्नाला डील करता येईल. हा झाला पहिला अँगल. ठीक आहे, प्रश्नाची कंटेंटची रिक्वायरमेंट काय. सेकंड, आता ज्याला सगळा कंटेंट माहिती नीट तरीही हा अप्रत्यक्ष ऑप्शन बघून पटकन अप्रत्यक्ष साधनं कुठली आहेत तर रेपो रेट आणि ओपन मार्केट ऑपरेशन हे 2 अप्रत्यक्ष आहे. म्हणून तो काय करतो, चौथ्या पर्यायाकडे जातो. पण लक्षात घ्या इथं परत एक महत्त्वाचा ट्रॅप आहे. अप्रत्यक्ष साधन नाही असं विचारलंय म्हणल्यानंतर हाही ऑप्शन गेला, हाही ऑप्शन गेला. सो युअर आन्सर इज फर्स्ट कॅश रिझर्व्ह रेशो. असंच परीक्षेत होतं. आयोगाची PYQ बघा, आयोगाने शेवटी काहीतरी घोळ घातलेला असतो. खाली कुठलं साधन अप्रत्यक्ष नाही, प्रत्यक्ष नाही, खाली कुठला कर अप्रत्यक्ष नाही, असे क्लिअर कट आयोगाचे प्रश्न आहेत आणि याच गोष्टीला आपण तयार असलं पाहिजे. त्यासाठी ही इनिशिएटिव्ह, ही सिरीज सुरू केलेली आहे मी. हा कंटेंट आवडला तर नक्की लाईक करा, फीडबॅक मेन्शन करा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीने वेगवेगळे कन्सेप्ट, MCQ आणि एक्झामचा अप्रोच, परीक्षेची डिमांड हे आपण इथे डिस्कस करत जाऊ. थँक्यू सो मच.